हॅलो उदयपूर नमस्कार. सिटी. सात्विक रेसिपी अँड होममध्ये आज आपण उदयपूर सिटीमधील लास्ट पिकनिकचा दिवस पाहणार आहोत. शॉपिंग, महादेव मंदिर मंदिर. तसेच सहेली की पहाडी गार्डन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच राजस्थानी नृत्य, सहेली की बाड़ी. राजस्थानमध्ये आपल्याकडे कसे गार्डन असते, त्या ठिकाणी गार्डन असणाऱ्या भागाला बाड़ी असं बोलतात. ही बिना बादल बरसात ही सहेली की बाड़ी मधलं हे ठिकाण आहे. इथे पावसाळ्या असल्यासारखा याचा पाण्याचा आपल्याला अंदाज येतो. श्रावणमध्ये जशी पावसाची रिमझिम होते, त्या पद्धतीने इथेही रिमझिम होत आहे. फोटो काढण्यासाठी खूप पर्यटक इथे येतात. अनेक पिक्चरचे शूटिंग सुद्धा या गार्डनमध्ये झालेले आहे. राजाने राणीसाठी हे गार्डन तिच्या मैत्रिणीसाठी बांधले होते, म्हणून हिला सहेली की बाड़ी असं नाम दिलेलं आहे. रंगपंचमीच्या वेळी अनेक राणी आणि तिच्या मैत्रिणी इथे येऊन त्यांचा मनोरंजन करत होत्या. अतिशय सुंदर छान असं हे सहेली की बाड़ी गार्डन आहे. प्रत्येकाने याला एकदा आवर्जून येऊन भेट द्यावीच. इथे हे छान असं कमळचे गार्डन आहे. आपल्या टाळ्यांचा आवाज आल्यानंतर इथे पाणी कमी जास्त होते. डोळे बंद करून इथे तुम्हाला त्याचा आनंद तुम्ही घेण्यास सांगतात. इथे आकर्षण म्हणजे चारही बाजूनी हत्ती आहेत आणि त्या हत्तीच्या सोंडेमधून छान असे हे पाण्याची बरसात होते. ह्या सेटवरती राजा राणी बसून ही नृत्य पाहत होते. अतिशय सुंदर छान असं हे देखावा आहे. तर पुढे आपण तिथे काही फोटो काढलेले आहेत आम्ही, ते तुम्हाला इथे पाहायला भेटतील. पूर्ण फॅमिली फोटो. राजस्थान सिटी अतिशय सुंदर, छान, निसर्गरम्य, प्रसन्न वातावरण असणारे आहे. हे तिथे वेगवेगळ्या कलरचे झाडे होते. त्यानंतर आम्ही तिथून पुढे राजस्थान फिरण्यासाठी गेलो. हा किल्ला होता तिथे, तोही अतिशय छान, खूप क्लीन, पांढरे शुभ्र रेखीव डिझाईन. नंतर पुढे आम्ही बोटिंग करण्यासाठी गेलो. त्यानंतर सर्वांनी उंटावर वरती बसून आम्ही सफारीही केली. तर सर्वांनी राजस्थानी ड्रेस घालून छान फोटोही काढले. तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. इथे आपण राजस्थानी नृत्य पाहणार आहोत. प्रत्येकाला त्यांची कला इथे सादर करण्यात दिली जाते आणि त्यामध्ये आपल्यालाही सहभागी करून ते घेत असतात. तिथे त्या राजांनी युद्धामध्ये वापरलेल्या वस्तू, त्यांचा स्टीलचा असणारा ड्रेस, त्याचे वजन, हे सर्व ओरिजिनल वस्तू तिथे ठेवलेल्या आहेत.
शॉपिंगसाठी राजस्थान आहे, पण तुम्हाला प्रत्येक वस्तूचे रेट खूप सांगतात. तिथे तुम्हाला बोलून त्या वस्तूंचे रेट हे कमी करावे लागतील. सिटी पॅलेसच्या बाजूलाच हे सर्व दुकानाचे शॉप आहेत. मान्सून पॅलेस आहे, सज्जनगड पॅलेस बोलतात त्याला. फॉरेस्ट डिपार्टमेंट कंट्रोल करतं यांच्यासाठी सगळं. हे राजस्थानचं भव्य असं शहर आहे आणि बघण्यासारखं शहर आहे. एकदा तरी विजिट करा. तुम्ही राजस्थानमध्ये येता आणि उंटावर बसत नाही म्हणजे तर उंटावर बसण्याचा आनंद आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. तुम्हाला आता पुढे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. ही आई आणि काकू आहे, ह्याही दोघी छान बसून त्याने ही सफारी केलेली आहे. 2-2 करून आम्ही उंटावरती बसलो होतो. इथे उंटाचे रेटही बऱ्यापैकी ते इथे तुम्हाला कमी जास्त करावे लागतील. इथे खूप जण गर्दी करतात, त्यामुळे इथे फसवण्याचे चान्सेस खूप आहेत. तिथेच आम्ही बोटिंगही केली. खूप छान क्लीन आणि स्वच्छ असे पाणी होते. त्यानंतर याच्यासमोरच एक नृत्यालय आहे. तिथे सर्व नृत्य करण्याचे कार्यक्रम त्यांचे शो असतात दुपार, सकाळ, संध्याकाळ. त्या वेळेमध्ये जाऊन आपण तिकीट बुक करून तिथे तुम्ही राजस्थानी नृत्य पाहू शकता. अशा पद्धतीने राजस्थान शॉपिंगसाठी हवामान, वातावरण, उदयपूर सिटी अत्यंत उत्कृष्ट आणि छान आहे. राजस्थानचे जेवणही खूप छान आणि स्वादिष्ट असे आहे. सर्वांची छोटी मुलं होती, त्यामुळे कुणालाही कोणताही त्रास झाला नाही. अगदी आम्ही सुखरूप पिकनिक करून आमच्या घरी परतलो. पुढे आपण सर्वांचे फॅमिली फोटो पाहणार आहोत. हे हॉटेल या पद्धतीने छान असं रेखीव कोरीव डिझाईनमध्ये होतं. बाहेरचा गार्डन आणि फेसही खूप मोठा होता.